साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। अल्ट्राटेक सिमेंट कंपनीस संभाजी आरमारने उपोषणाचा इशारा दिला। होडगी स्टेशन येथील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संभाजी आरमारने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना निवेदन दिले। नोकरी, व्यवसाय, टेंडरचे आमिष दाखवून तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेत 1995 साली अल्ट्राटेक सिमेंट कारखाना तयार झाला। कारखाना सुरू झाल्यापासून तेथील बाधित शेतकऱ्यांनी विचारणा करण्यास गेल्यानंतर आजतागायत नोकरीही नाही आणि टेंडरही दिलेले नाही। कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न देता राजकीय दबावातून इतरांना ठेकेदारी देणे असे प्रकार घडत असताना अल्ट्राटेकच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली। त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला विचारून शेतजमिनी दिल्या का अशा प्रकारे अरेरावीची भाषा करत बाधित शेतकऱ्यांना डावलले। माहिती घेतली असता कारखाना व्यवस्थापकांच्या जवळील लोकांना टेंडर, हॉटेल व्यवसाय करण्यास देत आहेत असे निदर्शनास आले। कारखान्यालगत असलेले शेतात उडणाऱ्या सिमेंटच्या डस्टमुळे प्रदूषित झालेल्या जमिनी नापीक झाल्याने कारखान्यात जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही। वैतागलेल्या शेतकऱ्यांनी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्यासमोर कैफियत मांडली असता या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देत कारखान्याच्या गेटसमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांसोबत उपोषणास बसण्याचा इशारा दिला। यावेळी संभाजी आरमारचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदारडे, जिल्हा उपप्रमुख प्रमोद जगताप, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, जिल्हा संघटक अमित कदम, प्रकल्पग्रस्त शेतकरी भास्कर भोसले, राजकुमार गोरे, प्रताप राजपूत, लक्ष्मण भोसले, अरविंद ढोणे आदी उपस्थित होते। होडगी स्टेशन येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्त व प्रदूषण बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबाबतचा निवेदन आज या ठिकाणी संभाजी आरमारच्या वतीने दिलेला आहे। तर विषय असा आहे, दक्षिण सोलापूरमध्ये बिर्ला फॅक्टरी खूप वर्षापासून असून तेथील शेतकऱ्यांना जो मोबदला त्या बाबतीत मिळाला पाहिजे तो आजपर्यंत कदापि त्यांना मिळालेला नाही। मोबदला म्हणजे नोकरी असेल, तेथील लोकांना टेंडर देणे असेल किंवा तेथील काय हॉटेल व्यवसाय हे चालण्याबाबतचे जे व्यवसाय आणि टेंडर आहेत तर ते राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या सोयीनुसार आजपर्यंत टेंडर आणि नोकऱ्या दिलेल्या आहेत। पण इथून पुढच्या काळामध्ये जे गरजू लोक आहेत आणि ज्यांची शेती बिर्ला फॅक्टरीने घेतलेली आहे